हॅलो, नमस्कार. मी अपर्णा. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त रहा, मस्त रहा, पॉझिटिव्ह रहा, आनंदी रहा, प्रामाणिक रहा, स्वतःसोबत प्रामाणिक राहा. दुसऱ्यांसोबत पण आपल्याला प्रामाणिक राहायचंच आहे, पण जास्त आपल्याला स्वतःसोबत जास्त प्रामाणिक राहायचं आहे. स्वतःवर प्रेम करायचे आहेत. आपण दुसऱ्यांशी कधी कधी खूप प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला मग काय धडे मिळतात त्याच्यातून? वाईट धडे मिळतात, बरोबर ना? आपण म्हणतो खूप चांगला धडा शिकवला आहे याने. आयुष्याचे धडे चांगले मिळतात ना आपल्याला. समोरच्याशी प्रामाणिक वागून त्यांनी जेव्हा आपल्यासोबत चीट करतो, हो की नाही? आयुष्याचे धडे बघूयात आपण. लाईफ लेसन. फ्रेंड्स, आपण एखाद्यावरती खूप विश्वास ठेवतो. खूप खूप म्हणजे खूप विश्वास ठेवतो, जीवापाड. आपण सर्व गोष्टी शेअर करतो. सगळ्यात चांगल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण एखाद्या व्यक्तीशी शेअर करतो. पण जर ती व्यक्ती आपल्यासोबत चीट करत असेल तर मग खूप वाईट वाटतं आपल्याला. त्याच्यानंतर आपण काय विचार करतो? आपल्याला कळतं त्याच्यासोबत कसं वागायचं आहे. त्यानंतर आपल्याला कळतं त्या व्यक्तीसोबत कसं आपल्याला वागायचं आहे, कसं बोलायचं आहे. याआधी आपल्याला नाही कळत. आपल्याला नसतं माहिती समोरची व्यक्ती कशी आहे. आपल्याला नंतर कळल्यावरती आपण त्याच्यासोबत वागायला शिकतो. माणूस ओळखायला शिकतो. आपल्याला समजतं पूर्णपणे ती व्यक्ती कशी आहे. आपण त्यातूनच शिकतो, बरोबर की नाही? जोपर्यंत आपण चुकत नाही तर शिकणार कसे? तसंच आहे फ्रेंड्स. जोपर्यंत एखादी व्यक्ती आपल्यासोबत वाईट वागत नाही तोपर्यंत आपल्याला चांगले धडे मिळणार नाहीत. कधीकधी आयुष्यामध्ये वाईट होणं पण खूप गरजेचं असतं. कधीकधी हरवणं पण खूप गरजेचं असतं. वाईट गोष्टी घडणं सुद्धा गरजेचं असतं. त्यातूनच आपल्याला कळतं की कसं पाऊल टाकायचं आहे पुढे. जोपर्यंत आपल्यासोबत काही चुकीचं होत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की कसं वागायचं आहे. जोपर्यंत समोरची व्यक्ती आपल्यासोबत वाईट वागत नाही, जी व्यक्ती वाईट आहे ऑलरेडी, त्याने आधी मुखवटा घेतलेला असतो चेहऱ्यावरती. चांगलं वागतो, आपण विश्वास ठेवत जातो. आणि मग नंतर खूप कालांतराने, खूप उशीर झाल्याच्या नंतर मग आपल्याला समजतं की ही व्यक्ती आपल्यासोबत चीट करत होती. मग तेव्हा खूप वेळ झालेला असतो. आयुष्याचे धडेसुद्धा असेच आहेत फ्रेंड्स. आपल्यासोबत काही घटना घडतात, काही गोष्टी घडतात. पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये, जॉब, बिझनेस, जे काही असेल ते आयुष्यामध्ये. कधीकधी आपल्यासोबत वाईट घटना घडणंसुद्धा गरजेचं आहे फ्रेंड्स. हरवणं, बोलतो ना आपण, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. हरवल्याशिवाय कसं कळेल फ्रेंड्स आपल्याला काय चांगलं हवं आहे? आता सपोज समोरची व्यक्ती आपल्यासोबत चांगलं वागते तर आपल्याला कळणार आहे का ती व्यक्ती कशी आहे? आपल्याला नाही कळत. पण जेव्हा ती व्यक्ती हळूहळू आपले रंग दाखवते तेव्हा आपल्याला कळून चुकतं की हे बघ, मी ह्याच्यासोबत, या व्यक्तीसोबत XYZ जे असेल ते खूप चांगली वागत होती, पण त्यातून मला काय शिकायला मिळालं? कोणावरही विश्वास ठेवू नये. सगळ्यांवर विश्वास ठेवू नये. हा धडा शिकायला मिळतो आपल्याला.
हे धडे आपल्याला शिकायला मिळतात फ्रेंड्स. त्यामुळे कधी आपल्यासोबत काही वाईट, एकदम वाईट बोलत नाही मी. काही घटना आपल्याला घडतात, काही घटना यासाठी घडतात फ्रेंड्स की आपल्याला योग्य त्या पावलावर जाता येईल, आपण योग्य तो मार्ग निवडू शकू. काही गोष्टी यासाठी सुद्धा वाईट घडत असतात. चुकीच्या मार्गावर जाऊनच आपण चांगल्या मार्गाकडे वळतो. डायरेक्ट आपण चांगल्या मार्गाकडे नाही वळत. कधीही लक्षात घ्या फ्रेंड्स. सुरुवातीला आपण चुकीचा मार्गच निवडतो. चुकीच्या मार्गावरून जाता जाता आपण चांगल्या मार्गावर जाऊन पोचतो. जर तुम्ही डायरेक्ट चांगल्या मार्गावर जाल तर पुढे तुम्हाला चुकीचा मार्ग मिळेल फ्रेंड्स. त्यामुळे जर आधी तुमच्या आयुष्यामध्ये खूप खटके आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप परिस्थितींना तुम्हाला सामोरं जावं लागतं आहे, तर वाईट वाटून नका घेऊ. तुम्हाला शिकायला मिळतं हे समजून घ्या. तुम्हाला पुढे कसं वागायचं आहे, पुढे काय करायचं आहे हे तुम्हाला हळूहळू जाणवत जाईल. जे तुमच्या आयुष्यामध्ये वाईट घटना घडत जातील, तसं तुम्हाला समजेल पाऊल कसं टाकायचं आहे, पुढे काय करायचं आहे. या गोष्टी तुम्हाला हळूहळू समजतील. त्यामुळे कधीही वाईट गोष्टी घडल्या तर ते आपल्याला चांगल्यासाठीच असतात. आपल्याला चांगल्या मार्गावर जाण्यासाठीच ते वाईट आलेलं असतं, वाईट घटना घडत असतात. तो ब्रह्मांड, तो देव आपल्या आयुष्यामध्ये उगीच असे नाही आणत, उगीच वाईट नाही घडवत. कधी चांगलं घडवण्यासाठी वाईट गोष्टींना सामोरं जावंच लागतं. कधी पण लक्षात ठेवा फ्रेंड्स. आणि लगेच चांगली झालेली गोष्ट ती पुढे जास्त काळ टिकत नाही. नंतर खूप तुम्हाला सक्सेस मिळाल्याच्या नंतर जर तुमच्यासोबत काही वाईट झालं तर मग तुम्हाला किती वाईट वाटेल. बेटर आहे आधीच वाईट होतं आहे, नंतर चांगल्या गोष्टी होणार आहेत शेवटपर्यंत. तुमच्या हातात ती गोष्ट शेवटपर्यंत टिकणार आहे. जर सुरुवातीला जर तुम्ही वाईट परिस्थितींना तोंड देत आहात तर. त्यामुळे तक्रार करू नका. जर सुरुवातीला तुमच्या आयुष्यामध्ये खूप वाईट प्रसंग येत आहेत, वाईट परिस्थितीनं तुम्हाला तोंड द्यावं लागतं आहे, तर त्या गोष्टींसाठी देवाला दोष नका देऊ. देव आपल्या चांगल्यासाठीच सर्व करत असतो. जे घडत असतं ते चांगल्यासाठीच घडत असतं. गीतासारमध्ये लिहिलं आहे फ्रेंड्स, जो हुआ अच्छा हुआ, जो होने वाला है वो भी अच्छा ही होने वाला है, जो होगा वो भी अच्छा ही होगा. लिहून ठेवलं त्या श्रीकृष्णाने फ्रेंड्स. ज्याने विश्व निर्माण केलं त्या देवाने हे सर्व लिहून ठेवलेलं आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. जे होऊन गेलं ते सुद्धा चांगलं होण्यासाठीच होऊन गेलं फ्रेंड्स. त्यामुळे त्या देवाला, त्या ब्रह्मांडाला कधीही दोष देऊ नका. जाणून घ्या, समजून घ्या आपल्या वाटेमध्ये ही परिस्थिती का आली आहे, काय ही परिस्थिती, हा ब्रह्मांड, तो देव आपल्याला काय संकेत देत आहेत ते संकेत जाणून घ्या. आपल्याला जाणून घ्यायचं आहे, आपल्याला अंतर्मनाने विचार करायचा आहे फ्रेंड्स. अंतर्मनामध्ये आपल्याला विचार करायचं की हे असं का घडलं असेल. त्यालाही काहीतरी कारणं असतात. कोणतीही गोष्ट, कोणतीही घटना जर तुमच्या आयुष्यामध्ये घडत असेल तर त्याला सामोरं जा. त्यातूनच तुम्हाला उत्तरं मिळेल.
पुढे काय मार्ग वाढवून ठेवला आहे, त्या वाईट परिस्थितीमध्येच तुमची उत्तरं लपलेली असतात फ्रेंड्स. कायम हे लक्षात राहू द्यात. आयुष्याचे धडे शिकून घ्यायचेत आपल्याला. यातूनच आपल्याला शिकायला मिळतं. चुकांमधूनच आपण शिकतो. सगळे आपण शाळेत गेलेलो आहोत. चुकतो मग कुठेतरी बरोबर येतो. शाळेतले शिक्षकांचा पण मार खाल्लाय की नाही आपण? चुकलो, मार दिला, छडी लागे छमछम विद्या ये घमघम असं बोलतात. छडी लागल्याशिवाय येते का विद्या? नाही येत. तसंच आहे फ्रेंड्स. देवाची काठी पण लागणं गरजेचं आहे. देवाची काठी जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपण शिकणार नाही आहोत. आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह, आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार नाहीत. खूप छान गोष्ट आहे बघा फ्रेंड्स. खूप खचून जातो आपण. वाईट परिस्थिती आल्या, खूप वाईट परिस्थिती आपल्यावर आलं की आपण लगेच खचून जातो. आपल्याला खचून जायचं नाही आहे. आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची आहे. ही जी घटना घडली आहे आपल्या आयुष्यामध्ये, त्यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. त्यातून आपल्याला मार्ग शोधायचा आहे. मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करायचा आहे आपल्याला. कायम आपल्याला प्रयत्न करत राहायचं आहे फ्रेंड्स. खचून जायचं नाही आहे. उभं आपल्यालाच राहायचं आहे. लोकांची अपेक्षा आपल्याला करायची नाही, अजिबात नाही. खचून जायचं नाही आपल्याला. देवाची तक्रार, देवासोबत, देवाला कोणत्याही गोष्टीची तक्रार करू नका. कोणत्याच गोष्टीची देवाला तक्रार करू नका फ्रेंड्स. तो पूर्ण विश्व चालवतोय. विश्वाचं कार्य करताय तो. आपल्याला त्यांनी भरभरून दिलेलं आहे आणि भरभरून देणार आहे. आपल्याला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. कधी वाईट घटना घडली तर खचून नका जाऊ. मार्ग शोधा. मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच उभे राहा. थोडंसं वाईट वाटेल, मान्य आहे. त्यातूनच आपल्याला उभं राहायचं आहे. कोणाला तक्रार करायची नाही आहे आपल्याला. आपल्याला हा विचार करायचा आहे, हे जे झालं आहे हे चांगल्यासाठीच झालं आहे. कितीही वाईट घटना असू देत फ्रेंड्स, कितीही वाईट घटना असू देत, आयुष्याचा धडा शिकवण्यासाठी त्या घटना घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये. असंच आपल्याला पुढे जायचं असतं. खडतर मार्गातूनच आपल्याला पुढे जावं लागतं. लगेच चांगला रस्ता नाही येत. गाडी आपली वळणातून जात असते, घाटामधून. समोर रस्ता दिसतो का आपल्याला? जशी जशी गाडी जाते तसा आपल्याला रस्ता दिसत असतो. पूर्णपणे रस्ता दिसतो का आपल्याला? वळणाचा असतो की नाही? जशी जशी गाडी जाते तसा आपल्याला मार्ग समजतो, दिसतो. आयुष्याचं सुद्धा तसं आहे. पुढे चालत राहायचं आहे आपल्याला. पुढे चालत राहायचं आहे. पुढे चालत राहाल तसा तुम्हाला मार्ग दिसेल, मार्ग सापडेल. त्यामुळे फ्रेंड्स खचून नका जाऊ. कधी हरवणं सुद्धा चांगलं असतं. यातूनच आपल्याला शिकायला मिळतं. आयुष्याचे धडे यातूनच शिकायला मिळतात. लाईफ लेसन. तक्रार नका करू. आनंदी राहा. सगळ्या परिस्थितींना सामोरं जाण्यासाठी तो देव, तो ब्रह्मांड आपल्याला ताकद देणारच आहे. त्याच्याकडे ताकद मागा की मला ह्या परिस्थितीतून बाहेर काढ.
तो नक्की बाहेर काढेल. बोलायचं आहे त्या ब्रह्मांडाला, ते देवाला बोलायचं आहे, माझ्यासमोर अशी परिस्थिती आली आहे, मला मार्ग दाखव, मला बाहेर काढ. लगेच तुम्ही त्या प्रसंगातून बाहेर पडणार. तुम्हाला कळणारसुद्धा नाही तुम्ही कसे बाहेर पडला आहात, त्रास न होता. कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा. तुमच्या प्रश्नांची नक्की मी उत्तर देण्याचे प्रयत्न करेन. जे काही प्रश्न असतील ते विचारा फ्रेंड्स. चॅनेलला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. तुमचं एक लाईकने मला प्रोत्साहन मिळत असतं. व्हिडिओ पूर्ण बघत जा फ्रेंड्स. व्हिडिओ जर पूर्ण बघितला नाही तर कसं कळेल तुम्हाला. चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.